250 वर्षाची चांदेगावच्या पायी दिंडीची अनोखी परंपरा. दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ. मुखात विठ्ठल नामाचा अखंड जयघोष, खांद्यावर भागवत धर्माची पताका, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि मनात विठुरायाच्या दर्शनाची अपार ओढ अशा भक्तिमय वातावरणात राधानगरी तालुक्यातील चांदे गावातून वारकऱ्यांची दिंडी माघवारीसाठी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. आमचे प्रतिनिधी प्रकाश पाटील यांनी या दिंडीत सहभागी होत तब्बल 226 वर्षापासून अखंडपणे पायी वारीची परंपरा जपणाऱ्या चांदे गावच्या दिंडीचा जवळून आढावा घेतला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये अनेक सांप्रदायिक तशा पद्धतीनं अस्तित्वात आलेले आहेत आणि आजही टिकून आहेत. माझ्या पाठीमागं जी दिंडी आलेली आहे ही दिंडी चांदे ते पंढरपूर सुमारे 226 वर्षाची परंपरा असणारी ही दिंडी आज भागवत धर्माच्या पताका आणि अंगावर खांद्यावर ही दिसणारी भगवी पताका घेऊन हे वारकरी जे आहेत हे वारकरी मार्गक्रमण करत आहेत. आणि गेली 226 वर्ष ही पंढरीची वारी किंवा ही दिंडी जी आहे ब्रह्मीभूत मुकुंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी स्थापन केलेली ही दिंडी आज देखील चांदे ते पंढरपूर अविरतपणे चालत आहे. ही दिंडी चालत असताना या दिंडीमध्ये अनेक वारकरी जे आहेत हे अनेक वारकरी या दिंडीमध्ये सहभागी होताना दिसतात. याबरोबरच करवीर, राधानगरी असेल, गगनबावडा असेल किंवा अन्य तालुक्यातील असंच म्हणता तर संपूर्ण जिल्ह्याभरातून या दिंडीमध्ये लोक सहभागी होतात. आणि ही जे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये या दिंडीची सुरुवात जी आहे कालपासून झालेली आहे. काल माघ महिना सुरू झाला आणि या दिंडीची सुरुवात जी आहे ती सुरुवात झालेली आहे. या दिंडीमध्ये कित्येक वारकरी जे आहेत हे कित्येक वारकरी कित्येक वर्ष हा दिंडीचा प्रवास जो आहे या दिंडीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात. त्यातील काही बरेचसे वारकरी जे आहेत हे वारकरी या दिंडीमध्ये ज्यांनी अत्यंत मनोभावे ही दिंडी जी आहे ती दिंडी करत आहेत ते पारंपरिकरित्या या दिंडीमध्ये नेहमीच सहभागी होत आहेत. टाळ आणि मृदुंगाच्या जोरावर ते बेहोश होऊन ह्या ठिकाणी 21 दिवस हा प्रवास जो आहे तो 21 दिवस प्रवास करताना आपल्याला दिसतात. न थकता न भागता केवळ आणि केवळ उत्साह त्यांच्या जोरावर हे वारकरी जे आहेत हे वारकरी मार्गक्रमण करतात. या दिंडीचे जे काही मालक जे आहेत किंवा ज्यांनी ह्या दिंडीची स्थापना केली ते ब्रह्मीभूत मुकुंद महाराज आणि त्यांचे माझ्या माहितीनं 6वी पिढी जी आहे 5वी ते 6वी पिढी आज देखील कार्यरत आहे. यापैकी काही वारकरी जे आहेत ह्या काही वारकऱ्यांनी ज्यांनी 25-25, 26-26 वर्ष या दिंडीमध्ये सहभाग घेतलेला आहे अशा काही वारकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचा अनुभव आहे किंवा त्यांनी काय या दिंडीतून काय चेतना मिळते, काय प्रेरणा मिळते, काय आनंद मिळतो, काय उत्साह मिळतो हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार. काही आहेत वारकरी की आपण त्यांच्याशी बातचीत करूया. आणि तुम्ही या दिंडीला चाललात, या दिंडीमध्ये तुम्ही किती वर्षे काम सहभागी होतात? आता जवळ माझी 26व्या वर्षी वारी चालू आहे. 26 वर्षे माझी वारी चालू आहे. या दिंडीमध्ये मी कारखान्याला नोकरीला असताना सुद्धा 10 वर्षे रजा टाकून मी वारी केली. आणि ज्या वेळेला ह्या मुकुंद भावाची दिंडी चांद्यावर निघाल त्या वेळेला मला अगदी उत्सुकता अशी होती. मी आजारी जरी पडलो तर जेव्हा दिंडीची विना जेव्हा चांद्यात वाजणार त्यावेळेला मी अक्षरशः म्हणजे माझ्या अंगात असं स्फुरण येते की माझा आजारच पळून जातो आहे अशी परिस्थिती या मुकुंदभावांची आहे. आणि गेली जवळजवळ बरेच वर्षे आमच्या घराण्याची 50 वर्षे वारी चालू आहे. याच्या अगोदर आमचे भाऊ 25 वर्षे वारी त्यांनी चालत केली. त्या मुकुंदभावाच्या जवळजवळ मला वाटते 3 एकर 10 गुंठे रान पंढरपुरात घेतले. त्याचे मालक माऊली महाराज परत निवृत्ती महाराज आता ते सगळे बघत आहेत. याच्या अगोदर त्या लोकांनी ज्यांनी शेत तिथं घेतलं ती लोक आता जवळजवळ बंद झाल्यात, मृत्युमुखी पावल्यात. त्यांच्या मागं आता माऊली महाराज आणि निवृत्ती महाराज दिंडी चालवतात. त्यांच्या मागं त्यांचा मुलगा आणि आहे अशी ही परंपरा चालत आलेली आहे. अतिशय भावूक होऊन दिनकर भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. या दिंडी ज्या ब्रह्मीभूत महाराजांचे वंशज त्यांनी ही दिंडी अविरतपणे त्यांचा वसानी वारसा ज्यांनी चालवलेला आहे ते माऊली महाराज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी साधूया आपण.
काय सांगाल सर, किती 226 वर्षाची ही परंपरा जी आहे, ही 226 वर्षाची परंपरा आपण चालवत आहात, या पाठीमागं तुमचा उत्साह, प्रेरणा ही काय असेल? हे 26वे वर्ष आहे, ही अखंड परंपरा चालू आहे. आणि याच्या पाठीमागची ताकद म्हटलं तर ब्रह्मभूत मुकुंद महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं जे राधानगरी तालुक्यातलं चांदे हे गाव आहे, त्या ठिकाणी त्यांची जिवंत समाधी आहे. आणि तिथं सर्व वारकरी येऊन हा दिंडीचा सोहळा पार पाडतात. या दिंडीतून तुम्ही 21 दिवस प्रवास करता. 21 दिवस प्रवासामध्ये तुमचं गावोगावी तशापर्यंत स्वागत केलं जातं आहे. उत्साहामध्ये हे वारकरी जे आहेत, ते कोल्हापूर जिल्ह्यातले वारकरी जे आहेत, न थकता न भागता या ठिकाणी अखंडपणे हरिनामाचा गजर करत ह्या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि त्यांचा उत्साह तो अशा अखंडपणे चालतो आहे. यातून काय प्रेरणा तुम्हाला तशा पद्धतीने मिळते? यातून प्रेरणा म्हणजे उत्साह आणि वारकऱ्यांच्या जे चेतनेचं जे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. आज किती जरी साधना झाली, म्हणजे जाण्याची पंढरपूरला गाड्या असतील, हे असतील, तरी तो चालत जाण्याची ही ऊर्जा आहे, ही वेगळीच आहे. बरोबर, धन्यवाद. मुकुंद महाराजांचे वंशज माऊली महाराजांनी आपली प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिलेली आहे. काही माऊली जे आहेत, काही माऊलींनी देखील की ही वारी जी आहे, ही वारी केलेली आहे. किती वर्षे मावशी तुम्ही ही वारी करतात? 15वी वारी आता माझी. 15वी वारी. होय. तुम्ही कधी न चुकता वारी ही तशा पण अखंडितपणे ठेवलेली आहे? अखंडितपणे एक वेळेस सून डिलिव्हरी झाल्यावर चुकली, हां, खरं ते अखंड चालू आहे. बरं. न थकता न थकता, न असं आळस न येता असा उत्साह येतो की वारी पुढं आली की आता कधी जाईन, कधी वारीचा दिवस येईल, अच्छा, असा उत्साह येतो. कुणाला गावात पण न विचारता मी वारीला येते बघा. धन्यवाद. यानंतर या वारीचे या दिंडीचे जे विनेकरी आहेत, हे विनेकरी महाराज या ठिकाणी आहेत, हरिभक्त परायण. काका, तुमचं नाव कसं? बळवंत नाना पाटील. बळवंत नाना पाटील. गाव कुठलं? हिरोडे खालसा. हिरोडे खालसा. काय सांगाल सर तुम्ही? काय नाही, गेली मी 40 वर्षे हां, या दिंडीमध्ये चांदे ते पंढरपूरचे चांदे हां, या ठिकाणी आमचा प्रवास चालू असतो एक नियमाप्रमाणे. बरोबर. कधी एक दिवशी खंड नाही. मी 40 वर्षे विण्याची सेवा याच्यामध्ये करतो आहे. हां, परंतु मला अगदी उत्साह, आनंद वाटतो. माझ्या कधी अगदी आनंदातमध्ये आम्हाला ह्या ठिकाणी दिवस जात असतात. हां, माझे जोडीदार या ठिकाणी तुकाराम दळवीसुद्धा माझ्याबरोबर आहेत. हां, त्यांचा 40 वारी आहे. हां, या ठिकाणी आता हे दिंडीचे 5वे वंशज हां, माऊली महाराज, निवृत्ती महाराज आणि त्यांचं 6वे वंशजसुद्धा या ठिकाणी हरी महाराज, ते कीर्तनकार आहेत. हां, आणि सोपान काका ते सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांच्या समूहात आमचं हे उत्साहाचा आनंदामध्ये ते आम्हाला सगळ्यांनी सर्वांना सामावून घेतात. अगदी आनंदानं या ठिकाणी सर्व माता भगिनी सांभाळून येतात. याबद्दल आम्हाला एक प्रकारचा आनंद आहे. 40 वर्ष जरी मी गेलो, तुम्ही थकलेलं नाही, मला आनंदच वाटतो. मी मरेपर्यंत ही वारी करीन अशी माझी मुकुंद महाराजांची प्रार्थना आहे. एवढीच माझी पूर्ण करावी. धन्यवाद. यानंतर या दिंडीचे निवृत्ती महाराज आहेत. निवृत्ती महाराज मालक म्हणून या ठिकाणी आहेत. त्यांनी सुद्धा आपल्याला या दिंडीबद्दल काय बोलावं? रामकृष्ण प्रथम. माझ्या वडिलांची मिराज शिका देवा, तुझे चरण सेवा पांडुरंग या न्यायाने पंढरपूरची वारी 226 वर्षच अखंडितपणे चालू आहे. का या वारीमध्ये भागातील सर्व वारकरी भक्तिभावाने सामील होतात या वारीमध्ये. अखंडपणे त्यांची सेवा ही चालू आहे. धन्यवाद. यानंतर 40 वर्षे ज्यांनी ही दिंडी जी आहे, ही दिंडी अविरतपणे केलेली आहे, ते हरिभक्त परायण तुकाराम दळवी महाराज यांच्यासुद्धा आपण हितगुज साधूया. महाराज, काय सांगाल तुम्ही? या जरा पुढे. काय आपल्याला जी सेवाभावी असे म्हणजे या माध्यमातून सेवा करायला मिळते, एवढंच आमचं परमभाग्य आहे. काय गेली म्हणजे ती 40 वर्षे हो, आनंदित आहेच. हा, काही विनेकरी आहेत, काही ते टाळ मृदुंग आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुमचे चोपदार आहेत. चोपदार आदरणीय काय नाव तुमचं? राजू महाराज. राजू महाराजांना सुद्धा या ठिकाणी चोपदार, आपण या दिंडीचं चोपदार म्हणून काम पाहतात. याबद्दल काय तुम्ही सांगाल? मला एकदम मला भारी वाटते. दिंडीत जरी आजारी असलं, आता सध्या सुद्धा मी आजारी आहे, माझी चालण्याची कंडिशन आहे. कारण मी दिंडीत पाऊल टाकला की मला दुखणे काय एवढं जाणवत नाही. मी एकदम ओके असतो. कुठलंही दुखणं जरी जरी असलं किंवा आणि काही जरी काय असलं तर ह्यावर मात करत ही दिंडी आल्यानंतर एक वेगळा उत्साह वारकऱ्यांच्या मनामध्ये येतो. आणि मग ह्या उत्साहाच्या जोरावर रामकृष्ण हरीच्या गजरावर ही दिंडी अविरतपणे 21 दिवस मार्गक्रमण करत असते. या ठिकाणी महाराज आहेत. महाराज, तुम्ही काय सांगाल या दिंडीबद्दल? तुम्ही सोडा. मी 35 वर्षाचा वारकरी आहे.
मी आता 13 वर्ष झालं या दिंडीतनं कायमस्वरूपी येता जाता प्रवास करतो आहे आणि मला पुढं दिंडी केव्हा येणार आहे हे सुद्धा मला आत्ता माहिती आहे. त्याबद्दल मला लय दिंडीची कळकळ आहे आणि मला झोप लागत नाही. दिंडी केव्हा येईल, केव्हा जाईल, केव्हा येईल, केव्हा जाईल अशी. आणि जनसेवा करायची मला लय हुरूप आहे. दिंडी पुढच्या वर्षीला 8 तारखेला येणार आहे फेब्रुवारीच्या. तरी सुद्धा मी बघा पुढच्या दिंडीची ओढ असणारे महाराज आहेत या ठिकाणी. मावशी आहे, मावशी बोला तुम्ही काय किती वर्ष, नाव सांगा तुमचं. अक्काताई सदाशिव पाटील, गाव कुठलं? गोतेवाडी. किती वर्ष काय दिंडीत आहात? 15 वर्षे. 15 वर्ष अविरत करताय. ठीक आहे ठीक आहे. मग आनंद उत्साह वगैरे तुमच्या लय आनंद वाटतंय, लय बरं वाटतंय, चांगलं घरात वाटतंय. बसूया असं वाटतंय. घरात बसून असं वाटतंय. होय. अतिशय उत्साही असणारे हे वारकरी जे आहेत हे पंढरपूरच्या दिशेने तशा पद्धतीनं निघालेले आहेत. त्याचबरोबर आपले महाराज दत्ता महाराज आहेत. महाराज काय सांगाल दिंडीबद्दल? रामकृष्ण हरी. दिंडीमध्ये आम्हाला कधी पंढरपूरमध्ये जाईन वाट पायी उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उठावी ती आमची वाट पाही तिथं उभा राहिलेला आहे. तिथं आम्ही केव्हा एकदा दर्शन घेतल्यानंतर आम्हाला मग भाग गेला शिन गेला अवघा झाला हा आनंद असा आम्हाला मग आभाळा एवढं मग आम्हाला माया तिथं पसरते. रामकृष्ण रामकृष्ण. त्यानंतर काही वारकरी देखील आहेत, उत्साही आहेत आणि यामध्ये 15 वर्ष डॉक्टर म्हणून या दिंडीमध्ये सुद्धा आहेत, सहभागी आहेत. तर तुम्ही डॉक्टर साहेब काय सांगाल या दिंडीच्या बद्दल? काय आनंद हा सोहळा जो आहे ह्या सोहळ्याबद्दल काय सांगाल? माझं नाव डॉक्टर गुरु घाणवडे. गेले 25 वर्ष मी या दिंडीतनं चालतोय आणि यंदाचं 14 वर्षे पायात न काय घालता ही वारी करत आहे. ह्यातला एक आनंद आहे ते जरा वेगळाच आहे. तो आनंद घ्यायसाठी जी बरीच माणसं हे होतात पण त्यांना वेळ गावत नाही. त्यातनंही वेळ काढून थोडासा मी या दिंडीतनं वर्षाला काय असेल ती थोडी सेवा मी या दिंडीला वारकरी असणे देतो. इंजेक्शन गोळ्या वगैरे काय असेल ते सलाईन वगैरे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर देखील या दिंडीमध्ये आपला सहभाग जे आहे ते सहभाग नोंदवतात. पण तरी देखील त्यांच्या पायामध्ये आपण खाली बघतोय की त्यांच्या पायामध्ये कुठल्याही पद्धतीचं पादत्राण न घालता ते 21 दिवस या दिंडीमध्ये मार्गक्रमण करतात, अनवानी मार्गक्रमण करतात. त्याबद्दल त्यांनी आपल्या प्रतिक्रियासुद्धा चांगल्या पद्धतीने दिल्या. धन्यवाद. या दिंडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूरला जातानाही आणि परत येतानाही संपूर्ण प्रवास पायी केला जातो. विठ्ठल दर्शनाच्या ओढीने भारावलेले वारकरी भक्ती रसात इतके तल्लीन होतात की दीर्घ पायी प्रवासाचाही त्यांना थकवा जाणवत नाही. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी सडोली खालसाहून प्रकाश पाटील. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.